लग्नानंतर करिअर करता येतं का? माझी खूप इच्छा होती हो, शिक्षण करायची, पुढे नोकरी करायची. पण लग्न झालं आणि राहून गेलं. असं म्हणणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींनो, लग्नानंतर करिअर करता येतो. ऑफकोर्स उदाहरण तुमच्या समोर आहे. तर चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. आणि आजचा आपला टॉपिक आहे की लग्नानंतर करिअर. तर मला बऱ्याचशा मैत्रिणींनी कमेंटमध्ये विचारलं होतं की लग्न झालंय आता कसं पुढे आम्ही शिक्षण करू आणि करिअर कसं करू. तर हा व्हिडिओ खास आपल्याला आपल्या करिअरची सुरुवात करण्यासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी 4 ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि सोबतच माझे स्वतःचे देखील अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्यातून काही पॉझिटिव्ह थिंग्स मिळतील. तर पहिली गोष्ट आहे पॉझिटिव्हिटी. आपल्याला कुठलीही गोष्ट सुरुवात करायची असेल, शिक्षण असो, नोकरी असो, तर आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह पाहिजे त्याकडे बघण्याचा. आपण स्वतः पॉझिटिव्ह पाहिजे. आता काही लोक असतात निगेटिव्ह थिंकिंग करणार, निगेटिव्ह बोलणारे, की आता लग्न झालंय, आता काय करायचंय पुढे शिकून किंवा नोकरी करून. तर अशा निगेटिव्ह थिंकिंगच्या लोकांपासून तुम्ही दूर राहा. जेवढे पॉझिटिव्ह तुम्हाला स्वतःबद्दल बोलता येईल, इतरांबद्दल बोलता येईल, तेवढं पॉझिटिव्ह बोलत राहा. ती पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा बरं का. आयुष्यात प्रत्येक वळणावर पॉझिटिव्हिटी ही खूप आवश्यक असते, तरच तुम्ही पुढे काही अचीव करू शकता. जेव्हा आपण हॅपी असतो ना, तेव्हा आपल्यामध्ये हॅपी हार्मोन्स इन्क्रीज होतात आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. बघा, ते हॅपी हार्मोन्स कोणते असतात? 4 प्रकारचे हॅपी हार्मोन्स असतात: डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटॉसिन आणि एंडोर्फिन. हे हॅपी हार्मोन्स जेव्हा आपल्यामध्ये इन्क्रीज होतात तेव्हा आपण आनंदी असतो. आपल्या ॲटिट्यूड जो असतो तो पॉझिटिव्ह तयार होतो आणि कुठलीही गोष्ट आपण पॉझिटिव्हली केली तर ती अधिक चांगल्या प्रकारे होत असते. तर अशा प्रकारे पॉझिटिव्हिटी ही पहिली गोष्ट असते. आणि एक लक्षात ठेवा की हार हार तब होती है जब मान लिया जाता है और जीत तब होती है जब ठान लिया जाता है. तर आता मनाशी पक्का केलं आहे ना की पुढील शिक्षण करायचं तर करायचं. त्यानंतर दुसरी माझी टिप्स लक्षात ठेवा, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इज द लाईफ लाईन ऑफ एव्हरी रिलेशन, असं मला वाटतं. की माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा माझं शिक्षण होतं 11वी. हसू येतंय तुम्हाला. 11वी पास माझं क्वालिफिकेशन होतं. आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला पुढे शिक्षण घ्यायचं आहे, माझी इच्छा आहे पुढे शिक्षण घ्यायचं, नोकरी करायची. आणि त्यांनी त्यावेळेस मला एक वाक्य सांगितलं होतं, ते वाक्य मी आज पण लक्षात ठेवते, की की तुझी ओळख फक्त माझी पत्नी एवढी इथपर्यंतच सीमित राहू देऊ नको. तुझं पण स्वतंत्र एक अस्तित्व आहे आणि तुझ्या कामातून तुझी ओळख झाली पाहिजे. आणि ते मी आज पण लक्षात ठेवते. तर त्याप्रमाणे आपण सुद्धा आपले जे लाईफ पार्टनर असतील तर त्यांच्याशी कम्युनिकेट करून आणि आपल्या ज्या मनातील भविष्यातील काही योजना आहेत तर त्यांना सांगितल्या पाहिजेत. आणि माझ्या 12वीचा रिझल्ट लागला आणि माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांना खूप आनंद झाला. आणि मग माझा गव्हर्नमेंट कॉलेजलाच डी.एडला नंबर लागला. तर सांगायचं त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी. कुठलीही गोष्ट सुरू करणं हे सोपं असतं, परंतु ती त्यामध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य ठेवणं हे फार अवघड असतं. आणि तेच आपल्याला करायचं आहे, की आता शिक्षण सुरू केलं, तर मग त्यात आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची. त्यात खंड पडू द्यायचा नाही. किती अडचणी आल्या तरी पण आपण आपल्यावरती त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही आहे. आणि आपलं जे टार्गेट आहे त्यापासून थोडंसुद्धा बाजूला जायचं नाही आहे. तर मला 12वीला 82 मार्क्स होते. आणि त्यानंतर मी डी.एडला माझा नंबर लागला आणि डी.एडला मी ठरवलं होतं की मी 82च मार्क्स मिळवणार. 82च्या खाली मला एक पण टक्का मला नको आहे. आणि त्या दृष्टीने मी अभ्यासाला सुरुवात केली. आणि माझं डी.एड जे होतं त्यावेळेस माझी खूप तारेवरची कसरत होती. पहाटे उठून सर्व घरकाम करून 8:30ची ट्रेन पकडायची आणि कॉलेजला जायचं. त्यानंतर परत 6:30ची ट्रेन पकडून घरी यायचं. घरी येता येता 8 वाजायचे. आल्यानंतर स्वयंपाक वगैरे सर्व आवरायचं आणि मग अभ्यासाला वेळ फार कमी मिळायचा. तर मग मी ठरवलं की आपला वेळ बराचसा हा प्रवासात जातोय. मग प्रवासात ट्रेनमध्ये कधी जागा मिळायची, कधी मिळत नव्हती. आणि मग जर जागा मिळालीच तर पटकन मग लगेच पुस्तक काढून आणि अभ्यासाला सुरुवात करायची. अशा पद्धतीने ट्रेनमध्ये येता जाता अभ्यास करायची. आणि कधी पहाटे उठून. तर अशा पद्धतीने मी माझं जे टार्गेट ठरवलेलं होतं की मला 82च्या खाली एक पण मार्क्स नको आहे, आणि ते मी अचीव्ह केलं. म्हणजे जे मला सांगायचा उद्देश हाच आहे की कन्सिस्टन्सी ठेवा. जसं तुम्ही लग्नाच्या आधी जसं तुम्ही आधी अभ्यास करत होता त्याच पद्धतीने नंतर देखील तुम्ही अभ्यास करू शकता. आणि ते तुमच्यामध्ये ते गट्स असतात, परंतु आपण स्वतःचा बाऊ करून घेतलेला असतो.
कि आता नहीं शक्य होणार, तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय की हार तब होती जब मान लिया जाता है और जीत तब होती है जब ठान लिया जाता है. तर मी डी.एड सुरू केलं आणि मग माझ्या मनात एक विचार आला की आपलं क्वालिफिकेशन फक्त 12वी आहे आणि भविष्यात जर आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायच्या असतील किंवा काही चांगली नोकरी मिळवायची असेल तर 12वीच्या बेसवर आपल्याला नोकरी कोणी देणार नाही. मग मी त्याच वेळेस डी.एड चालू असतानाच YCMमधून BAला ॲडमिशन घेतलं आणि डी.एड आणि BA सायमल्टेनियसली माझं चालू होतं. तर त्यावेळी पण मल्टीटास्किंग त्यावेळेस मी केलं आणि मला ग्रॅज्युएशनला पण फर्स्ट क्लास मिळाला आणि डी.एडला सुद्धा 82 मी जेवढं ठरवलेलं होतं त्याप्रमाणे मी मार्क्स अचीव्ह केली. तर हे सांगण्याचा उद्देश माझं मोठेपणा मी तुम्हाला सांगत नाही आहे, तर फक्त की कन्सिस्टन्सी ठेवा. जे आपण सुरू केलेलं आहे त्यामध्ये खंड पडू देऊ नका, एवढंच. त्यानंतर चौथी टिप्स लक्षात ठेवा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आपल्याला लगेच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल अशी अपेक्षा करूच नका. कारण अपयशातून आपण पुढे शिकत जातो. अपयश जरी आलं तरी आपण आपल्या टार्गेटपासून मागे हटायचं नाही आणि या अपयशातून धडा घ्यायचा. आपण कुठे कमी राहिलो हे बघायचं. आपण बऱ्याचदा अपयश आलं ते दुसऱ्यांना ब्लेम करत असतो, याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं. तर त्या अपयशाला आपणच जबाबदार असतो आणि आपण कुठे कमी पडलो हे आपण शोधायचं असतं. तर माझ्या बाबतीत सांगते, मी पण माझं डी.एड झाल्यानंतर मी आश्रमशाळेतील शिक्षक भरती निघाली होती आणि ती एक्झाम मी दिली होती आणि त्या एक्झाममध्ये माझे 6 मार्क्सवरून माझं मेरिट खाली आलं. मला म्हणजे माझ्यासोबत माझी जी मैत्रीण होती, माझे क्लासमेट होते, तर ते क्वालिफाय झाले आणि माझं त्यामध्ये सिलेक्शन झालं नाही. तर त्यावेळेस मी बरेचसे असे इतरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी रिकामटे उद्योग त्यावेळेस माझे चालू होते. म्हणजे डी.एड झालं आणि लगेच एका खाजगी शाळेत मी नोकरी सुरू केली. त्यानंतर दुपारून मी मुलांचे क्लासेस घ्यायचे. त्यावेळेस 4थीला स्कॉलरशिप होती. 4थी 7वीचे मुलं जे होते त्यांची मी स्कॉलरशिपचे क्लास पण मी घ्यायचे. त्यानंतर टायपिंगचाही क्लास मी करत होते. असे माझे बरेचसे उद्योग त्यावेळेस चालू होते आणि मग मी ही एक्झाम दिली होती आश्रमशाळेची आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं नाही आणि सिलेक्शन झालं नाही तर ते मला म्हणजे फार मनाला वाईट वाटलं की आपण प्रयत्न तर करत आहोत परंतु आपल्याला यश काय आलेलं नाही. आणि त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी एक कठोर निर्णय माझ्या बाबतीत घेतला की आता तुझं लक्ष हे अभ्यासातून उडालेलं आहे आणि आता तू फक्त अभ्यासावर फोकस करायचं, हे बाकीचे सर्व उद्योग बंद करायचे. आणि खूप कठोर निर्णय होता तो माझ्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की तू आता इथे घरी थांबायचं नाही. आणि मग मी नाशिकला आले. नाशिकला स्टडी सर्कलचा क्लास जॉईन केला, लायब्ररी जॉईन केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त अभ्यास. फक्त जेवणाला मध्ये ब्रेक घ्यायची मी आणि सकाळी उठली की लायब्ररीत जाऊन बसायची. दुपारी जेवायला रूमवर यायची आणि परत संध्याकाळी 7-7:30 पर्यंत लायब्ररी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत लायब्ररीत अभ्यास करायची. तर अशा पद्धतीने मी ते माझे 6 मार्क्स शोधत नाशिकला आले आणि ठरवलं की आता आपल्याला 6 मार्क्स म्हणजे एक पण मार्क्स आपला गेला नाही पाहिजे आणि खूप म्हणजे मन लावून त्यावेळेस अभ्यास केला आणि फार काही नाही, मला ते 4 ते 5 महिन्यातच ग्रामसेवकाची ह्या जागा निघाल्या आणि ती एक्झाम मी दिली आणि त्यात मी क्वालिफाय झाले. तर माझा सांगायचा उद्देश हाच आहे की अपयश जरी आलं तरी खचून जायचं नाही. आपले प्रयत्न हे सुरूच ठेवायचे, यश नक्कीच मिळणार. 2012ला ग्रामसेवक भरती निघाली आणि ती एक्झाम मी दिली आणि माझ्याच सोबतची माझी जी रूममेट होती ती पण स्टडी करत होती. तर तिने STIची एक्झाम दिली आणि मी ग्रामसेवकाची. दोन्ही पेपर एकाच दिवशी होते. मी विचार केला की ही तर अनमॅरिड आहे, ही कुठेही पण नोकरीला जाऊ शकते. परंतु माझं तर काय, मी मॅरिड आहे आणि मला माझं कुटुंब पण सांभाळायचं आहे. म्हणून मग मी नाशिक जिल्ह्याची पदभरती होती. म्हटलं विचार केला की जर सिलेक्शन झालं तर आपण आपल्याच कुटुंबात राहू, घर पण सांभाळू आणि नोकरी पण करू. या उद्देशाने नाशिक जिल्ह्याचीच ग्रामसेवक भरतीची जी एक्झाम होती ती मी दिली आणि त्यात सिलेक्शन झालं. तर अशा पद्धतीने आपण देखील मी ज्या 4 टिप्स सांगितल्या आहेत त्या लक्षात ठेवा. पॉझिटिव्हिटी, कम्युनिकेशन, कन्सिस्टन्सी आणि अपयश आलं तर हरून जायचं नाही. परत प्रयत्न करत राहायचे. या गोष्टी लक्षात ठेवा आणि नक्कीच आपण लग्नानंतर अतिशय चांगलं करिअर करू शकतो. सर्वांना ऑल द बेस्ट. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.